नेनेस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचे जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आंदोलन आहे, आंदोलन झालं आणि आंदोलन संपल्यानंतर जे बाळाजी चाकणकर साहेब यांनी जे पत्रकार परिषद घेतली होती, म्हणजे मुंबई प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषद घेतली होती आणि यामध्ये सर्व जी पोलखोल आहे सरकारची ती पोलखोल केलेली आहे. मग ही पोलखोल कशी? लावा रे तो व्हिडिओ. जसं राज ठाकरेने मधल्या काळामध्ये बीजेपीच्या विरोधात जे काही आंदोलन केलं होतं किंवा जे प्रचार केलेला होता की लावा रे तो व्हिडिओ, म्हणजे यांनी बोललेले काय आणि शब्द काय आहेत, त्याच पद्धतीनं बालाजी चाकणकर साहेबांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचा व्हिडिओ, देवेंद्रजी फडणवीस यांचा व्हिडिओ आणि आपल्या खात्याचे जे मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा यांचा सुद्धा व्हिडिओ, म्हणजे यांनी जे दिलेलं आश्वासन आणि सध्या ते वागत असलेले जी काही त्यांची सध्याची बोलत असलेली भूमिका, वागत असलेलं त्यांचं काम याच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे की सरकार आपल्या बाजूने नाही आहे. आपल्याला आजही पोरकं म्हणून ते हे करत आहेत आणि याच माध्यमातून आपल्याला विद्यार्थी मित्रांनो हा अपडेट सांगतो आहे. तत्पूर्वी माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज असतील, येणारी जी माहिती असेल, येणारं अपडेट असेल ते आपल्या कामाचं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे बालाजी चाकणकर साहेबांनी जी दिशा आहे ती दिशा पुढची काय असणार आहे हे सांगितलेलं आहे. दिशा पुढची काय असणार आहे तर नागपूरमधील जे देवेंद्रजी फडणवीस यांचं घर आहे या घराला आम्ही घेराव घालू. संपूर्ण जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत, 36 जिल्ह्यात आहेत, 36 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आम्ही काय करणार आहोत, एकत्र करणार आहोत, त्यांना त्यांची भेटी घेणार आहोत. त्यानंतर ऑनलाईन गुगल मीटिंग असेल किंवा यांच्या माध्यमातून त्यांना आक्रमक करण्याचं किंवा तीव्र आंदोलन करण्यासाठी त्यांना बाध्य करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. आणि हे आंदोलन जरी आझाद मैदानावर 24 दिवसाचं झालं आणि सरकारनं फिरकूनही पाहिलं नाही, परंतु इतर जे आमदार आहेत, मग ते जयंत पाटील असो, मग ते अंबासाहेब दानवे असो किंवा मग नाना पटोले असो, अशासारखी जे काही आमदार आहेत त्यांना भूमिका आपली जी पटली होती आणि त्यानंतरच ते त्या ठिकाणी भेटीला आले होते. मग जे आमदार आलेले आहेत त्यांचे मात्र आम्ही आभार मानतो. आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं, प्रशिक्षणार्थींच्या वतीनं आम्ही आभार मानतो. परंतु जे सरकार आलेलं नाही, या सरकारचं करायचं काय हे आम्ही आता समोर बघणार आहोत. कारण यांनी आम्हाला आश्वासन देऊन आम्हाला तोंडाला जे पाणी दाखवण्याचा प्रयत्न किंवा घास देण्याचा जो प्रयत्न केला तो आमच्या तोंडचा घास मात्र यांनी पाळलेला आहे हे आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. जे विद्यार्थी जॉब सोडून आलेले आहेत, जे जॉईन झालेले आहेत आणि युवा कार्य प्रशिक्षणामध्ये त्यांना असं वाटत होतं की पुढे आम्हाला जॉब मिळेल, आम्हाला कुठेतरी न्याय मिळेल, परंतु शासन मात्र न्याय देण्यासाठी तत्पर नाही आहेत, लायक नाही आहेत हे या ठिकाणी दिसत आहे. शासनाने खोटं बोलून लबाडगिरी केलेली आहे हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि याच माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपलं जे हे आहे आंदोलन आहे, हे आंदोलनाची भूमिका हे पुढे आपले जे बालाजी चाकणकर साहेब आहे हे नक्कीच आपल्याला काहीतरी करतील आणि त्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना साथ देणं मात्र गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग येत्या काळामध्ये काय होणार आहे? येत्या काळामध्ये जी आंदोलनाची भूमिका असणार आहे ती आंदोलनाची भूमिका नागपूरच्या दिशेने असणार आहे. मुख्यमंत्री साहेब आहे यांचा घराचा घेराव याच्या याने असणार आहे. मग या बाजूने जर असलं तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की एकत्र येणं, एकजुटीनं राहणं हे महत्वाचं असणार आहे. कारण आपल्याला न्याय पाहिजे असेल, आपल्याला रोजगार पाहिजे असेल तर या महाराष्ट्रात मरावं लागतं हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याच भूमिकेतून बालाजी चाकणकर साहेब हे जे नेतृत्व भेटलेलं आहे, गेल्या 24 दिवस त्या ठिकाणी आंदोलन ठोकून बसलेले होते, आंदोलन केलं होतं आणि त्यात आपल्याला माहिती आहे काही एक वेळ अशी होती की 7,000 विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी होते, पण काही वेळ असं होतं की त्या ठिकाणी 50 विद्यार्थी शिल्लक राहिलेले नव्हते. मग या वेळेची समारोपाची भूमिका घेत असताना ज्या वेळेला त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेतल्याच जी भूमिका आहे ती मी तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मी पुन्हा आवाहन करतोय आणि बालाजी चाकणकर साहेबांच्या वतीने आवाहन करतो आहे. कारण दुसरी बाजू जरी आपली तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वातून सुरू आहेच, परंतु सर्वांचं जी भूमिका आहे ती आपल्याला रोजगार मिळणंच आहे. मग ते आपले रावसाहेब दानवे असो, अंबासाहेब दानवे जर असो किंवा इतर जे असतील, इतर म्हणजे कोण, जे तुकाराम बाबा असेल किंवा मग आपले अनुप कुमार सर असेल किंवा मग आपले बालाजी चाकणकर असेल, यांच्या भूमिका मात्र तेच आहेत की तुम्हाला रोजगार मिळाला पाहिजे, आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण मात्र एकत्र नाही आहोत असं त्यांना वाटत आहे. कारण विद्यार्थ्यांना माहिती आहे की कोण आंदोलनाला येणार आहेत, कोण जिल्ह्याच्या ठिकाणी येणार आहेत. कारण काही विद्यार्थी घरूनच काम करत असतात, त्यामुळे त्यांना त्याबद्दलचं वाईट वाटतं. आणि आपण जर तुमच्यासाठी लढत आहोत तर मग तुम्हाला आमच्या नेतृत्वाला सुद्धा साथ देणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याच माध्यमातून तुम्हा सर्वांना रावसाहेब आपले
आपले जे आहेत बावलाजी चाकूरकर यांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही सर्वांनी एकत्र राहा विद्यार्थी मित्रांनो. नक्कीच आपल्याला न्याय मिळेल आपल्याला, कारण आणि आपल्याला रोजगार सुद्धा मिळेल. फक्त नेतृत्वावर विश्वास ठेवा. एवढंच. आपला जी माहिती आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.